तर तुम्हाला माहिती आहे का आज आम्ही कुठे निघालोय? तर आज आम्ही निघालोय शिर्डीला आणि शिर्डीला कशामुळं तर आपल्या विशालदादा बेस्ट कॉन्टेस्ट क्रिएटरचा अवॉर्ड भेटणार आहे. त्यासाठीच आम्ही सगळे निघालो. पप्पांना मस्तपैकी घेतलं आणि साई तीर्थला आलो. कारण की तिथंच त्याला पुरस्कार भेटणार होता आणि सगळ्यांनी ना आतमध्ये एंट्री केली. तर आहे ना आपल्या मुलाला पुरस्कार भेटणार आहे म्हणून मोठी मी एकदम आनंदात होती आणि त्याच्यासाठीच आम्ही आता निघालो होतो. मस्तपैकी लिफ्टमध्ये बसलो आणि पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाणी आलो. कारण की तिथं कार्यक्रम चालू झाला. अशा गरीब घरातल्या मुलाला आहे ना असा पुरस्कार भेटणे खूप मोठी गोष्ट आहे आणि ते पुरस्कार भेटणं त्याच्या म्हणजे सगळ्यात जास्त आनंद त्याच्या कुटुंबाला होत असतो आणि माझ्या भावाला पुरस्कार भेटणार आहे म्हणून मी सुद्धा खूप जास्त खुश होते. तर मग त्याच्यानंतर आहे ना मग मस्तपैकी आम्ही बसून घेतलं बाकडे होते आपल्या भावाचं नाव घेतलं. श्री विशाल कडलक यांना विनंती आहे. मग आपल्या विशालदादाची एकदम जबरदस्त एंट्री झाली आणि तो समोर आला कारण की त्याला अवॉर्ड घ्यायचा होता. मग त्यानं सगळ्यांना बोलवून घेतलं आणि त्याला पुरस्कार देण्यात आला आणि त्याचं छोटंसं भाषण पण झालं. ते तुम्हाला ऐकवते मी, चला. आपल्यामध्ये जी कला आहे ना आता ती सोशल मीडियावर खऱ्या अर्थानं बाहेर येते. म्हणजे आपल्या ज्या गावाकडच्या पोरांमध्ये म्हणजे कोणतेही मुलगा असो त्यामध्ये एक टॅलेंट आहे आणि ते आता सोशल मीडियाच्या माध्यमातून. मग त्याच्यानंतर निघालो घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा. धन्यवाद. एक सलाह देता हूँ, आप उसके खिलाफ जाने की जरूरत मत करना साहब।